ताई सुळे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला खूपच उशीर झाला आहे, याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पुढे मलाही नगरला जायचं आहे, जायला 3.5 तास लागणार आहेत. मला तर अभिजित दादा असं वाटायला लागलं इलेक्शनच लागले. कारण रोज मी एका नवीन शहरात असते. सकाळी उठते तेव्हा बघते आज कुठल्या शहरात आहोत आपण, कुठे झोपलो कुठे उठलो सकाळी. आणि खरंच लोकसभा तर फेब्रुवारीमध्ये लागेलच. विधानसभा माझं वैयक्तिक मत आहे की आज नंतर 1 वर्षावर लागेल. मला वाटत नाही त्याच्या आधी ते घेतील. पण त्याच्यातच जर ह्यांनी आणखीन काही गडबडी केल्या आणि सरकार पडलं तर मला माहिती नाही, काय सांगता येत नाही. कारण या सरकारमध्ये सरकार आहे का नाही हाच एक मोठा मुद्दा महाराष्ट्रात झालेला आहे. अनेक लोकांच्या बद्दल अश्रू वगैरे अशा गोष्टी तुम्ही अभिजित दादा बोलला. जमाना बदल गया है आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही अभिमानाने म्हणायचो, चव्हाण साहेबांचा उल्लेख करत असताना, की जेव्हा जेव्हा हिमालयाला अडचण आली तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमालयाच्या मदतीला गेला. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्याला मला सार्थ अभिमान आहे. ज्यांनी कधी चव्हाण साहेबांचे फोटो मागितले नाही आणि जे चव्हाण साहेब हयात होते तोपर्यंत काँग्रेसमध्येही नव्हते, असे लोक आता चव्हाण साहेबांचा फोटो वापरायला लागला असं मला पत्रकारांकडून कळलं. देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होईना आमचे चव्हाण साहेब आठवले याचा मला आनंद आहे. कारण ह्या देशातला, या राज्यातला सगळ्यात मोठा नेता कोण होऊन गेला तर ते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे आदर्श कैलासवासी यशवंतराव चव्हाण. आणि चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता तेव्हा त्यांनी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक दिशा दिली होती. आणि त्याच संस्कारावर गेली 6 दशकं आदरणीय पवारसाहेब तेच संस्कार घेऊन, तोच विचार घेऊन महाराष्ट्रात काम करत आहे. त्यानंतर देशात अनेक बदल झाले. बदलानंतर केंद्रात एक वेगळ्या विचाराचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर नवीन पद्धती यायला लागल्या. एक नवीन गोष्ट भारतात आली जी आपल्याला माहिती नव्हती. त्याचं नाव आईस. महिलांनो, हा इंग्रजी शब्द आहे आईस. आईस म्हणजे इंग्रजीत बर्फाला आईस म्हणतात. अरे आमच्या ताई म्हणतात सुप्रिया सुळे मुंबईवरनं आल्या म्हणून त्यांना वाटतं आम्हाला आईस माहिती नाही. ती अशी डोलवते. आईस माहिती आहे तुम्हाला? आईस म्हणजे बर्फ. कुठे गेली ती लहान मुलं मगाची? कुठे गेली? या फारच लहान आहेत. थोडं मोठं आहे का कोणी? आईसचं स्पेलिंग कुठल्या मुलाला माहिती आहे? आईसचं स्पेलिंग कुणाला माहिती आहे का? तिला माहिती आहे? आईस, आईसचं स्पेलिंग काय आहे? ICE. ICE. वा 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 वा. आता या बाळाच्या आईला सांगा कान बंद करा, कारण का काय जे मी बोलणार आहे तिच्या वयात न कळणार आहे. ICE म्हणजे आईस. आईसचा अर्थ म्हणजे बर्फ नाही. दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष असल्यापासून आईसचा अर्थ बदललाय. आईस म्हणजे I फॉर इन्कम टॅक्स, C फॉर CBI आणि E फॉर. मला खरं सांगा, 10 वर्षापूर्वी, खरं सांगायचं, हे पांडुरंगाचा जिल्हा आहे बा, रामकृष्ण हरिवाले आपण सगळे, त्याच्यामुळे आता हरिमुखे म्हणा. ईडी खरंच किती लोकांना 10 वर्षापूर्वी माहिती होती? कोणालाच नाही. CBI किती लोकांना माहिती होतं? इन्कम टॅक्स थोडंसं माहिती होतं, कारण का भरतो म्हणून. इन्कम टॅक्स माहिती होता. CBI कोणाला नाही, ईडी कोणाला नाही. आता लहान लहान पोरं गावात भांडली ना की म्हणतात ए भांडू नको, नाही तर ईडी लावतो तुझ्या मागे. लहान लहान पोरं, मी म्हणत नाही, खेळताना व्हिडिओ येतात ते सांगते. त्यामुळे या आईसचा जो नवीन देशात
खेळखंडोबा सुरू केला ना या सरकारने, त्या आईसमुळे सगळ्या या देशाची घडी विस्कळीत केली. तू विरोधात बोलला, आईस करतो बघ तुला. आम्ही दिल्लीत गेलो ना की पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी ते 300 असे बसलेले असतात, आम्ही 100-125 असे असतो. एकाला भेटतो, अरे कैसे है, बस ठीक है. अरे वो दूसरे भाई नहीं आए, नहीं नहीं वो तो आइस हो गए. अच्छा अंदर है के बाहर है, तो नहीं इधर नहीं आए, अंदर है, बेल मिली तो आ जाएंगे. काय केलं, झूठा के ताई बहुत खिलाफ बोले तो जेल में डाल दिया, तो अभी उसको आइस कर दिया. ठीक है. दूसऱ्या राज्याला भेटायचं, कैसे है भैया, बस ठीक है. घर में सब कैसे, ठीक है. थोड़ा भाई अंदर है, भाई अंदर है, कहाँ है, तो जेल में. क्या हो गया, आइस. मतलब क्या किया, कुछ नहीं, मैंने खिलाफ भाषण किया तो मेरे पे आइस लग गया. ते तू विरोधात बोलला की तुला आईस. मलाही होता, असं नाही की सगळ्यांनाच होत नाही. मी पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात बोलते, माझं भाषण जर 2 वाजता झालं तर 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते. पार्लमेंटमध्ये मोबाईल नसतो, बाहेर आल्यावर नवरा म्हणतो, नवऱ्याकडून मेसेज असतं, लव्ह लेटर आ गया. काळजी करू नका, कुठली दुसरी बाई नाही आहे, माझ्या नवऱ्याची बदनामी करू नका. ते इन्कम टॅक्सचं लव्ह लेटर आहे, माझं नाही, दुसऱ्या बाईचं तर नाहीच नाही. त्याच्यामुळे ते इन्कम टॅक्सला लव्ह लेटर म्हणतात. तर इन्कम टॅक्सचं लव्ह लेटर, तोच प्रश्न, तोच इन्कम टॅक्सचा प्रश्न सदानंद सुळे तेच उत्तर देतात. परत नोटीस येते, भाषण केलं की नोटीस, नोटीस केले की सदानंद सुळे तीच फाईल झेरॉक्स करतात, तेच पाठवतात, मग परत येत नाही. मग परत पार्लमेंटचं सेशन, भाषण, नोटीस, फाईल, इन्कम टॅक्स, असं आमचं चाललंय, गोल 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 गोल. ठीक आहे. आता त्यांना हाऊस आहे इन्कम टॅक्सची. मला एक त्या भारतीय जनता पक्षाला सांगायचं आहे की सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही करा, त्यांना नाही घाबरत मी. प्रेमाने बोलवलं ना तर सगळं देऊन टाकीन. अरे काय, खाली हात आते और खाली हात जाते. काय पक्ष, काय सिंबल पाहिजे ते कुणालाही देऊन टाकीन. काय एवढं मोठं हो, प्रेमाने मागितलं असतं दिलंही असतं, पण वडिलांचं हिसकवून घेतलं ना तर नाही देणार. काय देणार नाही. आणि एक सांगते तुम्हाला, प्रेमाने आदराने काही मागितलं असतं ना, तुम्ही पण मागितलं ना ताई, दिलदार क्या फकीर आहे हम लोग, खाली हात आते और खाली हात जाते. घेऊन जाणार आहे का हे सगळं वरती, जाताना शेवटी अग्नी दिल्यावर काय, सगळे मिट्टीच आहे ना, कशासाठी एवढं करायचं. पण तुम्ही जर माझ्या हातातून हिसकावून काही घेणार असाल आणि खोटे नाटे आरोप करणार असाल तर नाही चलेगा. बायकांचा स्वभाव कसा असतो ना, हे दिल्लीतल्या पुरुषांना माहिती नाही अजून. आम्हाला छोटीशी गोष्ट बोलला ना की टचकन डोळ्यात पाणी येतं आणि असं वाटतं आता काय आणि काय नको. पण त्या बाईवर जेव्हा घात होतो ना, तेव्हा ती पदर बांधून जेव्हा उभी राहते ना, मग 100 काय 1000 पुरुषाला पण ती लढाई देऊ शकते. या महाराष्ट्राचा नाही, भारताचा इतिहास आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, बायकांच्या नादी लागू नका. एकदा या राज्यातल्या बायकांनी ठरवलं ना, लाटणं घेऊन हे खोके सरकारला हद्द पार करायचं, मग काय होणार ताई, खोके ट्रिपल इंजिन सरकार. आता या म्हणतील खोके ट्रिपल इंजिन, समजलं खोक्याचा अर्थ काय नाही माहिती. आमच्या महिला खादा किती साध्या आहेत, त्यांना खोका म्हणजे काय वाटतो, ते लग्नाचा बस्ता बनतो ना, आणि ते बघा पटलं की नाही, त्याला खोका म्हणतात. बस्ता घालायचा, गाडीत टाकायचा, एसटीत टाकायचं आणि जायचं, खोका. नाहीतर दिवाळीला वरती ठेवतो ना, त्याचा जुना खोका म्हणजे तो खोका नाही, जमाना बदल गया है. हे शिंदे सरकार आहे. 50 कोटी मावशी, 50 कोटी मध्ये शून्य किती सांगा, 50 सोडा 1 मध्ये सांगा. त्या मावशी बघताय देखी मकडे, काय प्रश्न ही सुप्रिया सुळे विचारतील, त्या असं कपाळाला हात लावून बसले. 1 कोटी रुपयामध्ये किती शून्य, मला पण नाही माहिती. आपल्याला कुठे महिलांना हिशोब येतो, आपला ना एक खोका ना बोका ना कुछ नाही.
आम्ही सरळ आम्ही राजकारणात कशाला आलो? तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले. माझा काय घरी वेळ जात नव्हता म्हणून का काय मजा येते काय? नवऱ्याला झाला 8 दिवस भेटले नाही. आता घरी जाईस तोवर नवऱ्याला फोन केला तर ते झोपलेलं असते. सकाळी उठले तरी झोपलेलं असते. ती रोहिणी ताई काय पाठ सोडत नाही गाडीत, बस या तालुक्यात ते झालं त्या तालुक्यात. मी म्हणलं आता जरा नवऱ्याचा फोन येतोय. त्या म्हणतात ठेवा हो, पक्षाचा आधी बोला. असं रोहिणी ताई रोज त्रास देतात मला. मग परत सकाळी 7 वाजता उठून माझ्या खोलीत येतात, आजच्या दौऱ्याचं सांगा. तेवढ्यात नवऱ्याचा फोन येतो. मग रोहिणी ताई म्हणतात ठेवा हो नवऱ्याचा फोन, नंतर बोला, पक्षाचं बोला. 8 दिवस झाले नवऱ्याशी बोलले पण नाही. असे माझे हाल पक्षामध्ये, काय सांगू तुम्हाला. आणि आमचे सगळे बाकीचे काय करतायत, इकडे तिकडे विमानाने फिरतात. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले दिल्लीला. कशासाठी गेले? पालकमंत्री कोण ठरवायला. तुम्हाला दिला का हो पालकमंत्री? कोण? म्हणजे आमच्याकडचं तुमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे जे होते ते तुमच्याकडे आले. चला हरकत नाही, बिचारे चांगलेत. आणि त्यांच्यावर फार अन्याय झालाय. तुम्ही असं बोलू नका त्यांच्याबद्दल, आपलं भांडण होईल. तुम्ही 2 भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही बोलला विरोधात तर मला फार वाईट वाटेल. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे चंद्रकांत पाटील. दोघांनी जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा त्या दोघांनी एवढा संघर्ष केला, म्हणजे सतरंज्या उचलण्यापासून मंत्रालयापर्यंत सगळी कामं ते दोघं करत होते. पण जेव्हा सत्तेवर यायची वेळ आली ना, काय त्यांच्यावर बिचाऱ्यांवर अन्याय झालाय. 105 आमदार देवेंद्रजींनी निवडून आणले. किती? 105. म्हणजे 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे की नाही त्यांना. ते बिचारे बसले. तो अदृश्य एक शक्ती आहे दिल्लीची. हे पत्रकारांनो, माझं भाषण सांगा, हे कॉमेंट सांगू नका. मी काय असं बोललेले नाही बाबा. हे लोक काय बोलतात त्याला मी जबाबदार नाही. मी फक्त अदृश्य शक्ती, AS अदृश्य शक्ती, SP शरद पवार, SS सुप्रिया सुळे, करेक्ट? तसं AS अदृश्य शक्ती. आता तुम्ही अदृश्य शक्तीचे तुमच्या स्वभावाप्रमाणे अर्थ काढता. मी फक्त अदृश्य शक्ती. हे पुरुष बघा कसे वाईट आहे. तो मी असं कधी बोलले का हो ताई? असं मध्ये पत्रकार म्हणणार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी नाही म्हणाले. तर ही जी अदृश्य शक्ती आहे ना, ती बिचाऱ्या देवेंद्रजींच्या विरोधात आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं देवेंद्रजींबद्दल. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे ताई. आणि जे चूक केलं असेल, कुणावरही असेल, तर अन्यायाच्या बाजूनी आपण उभं राहिलं पाहिजे. 105 आमदार निवडून आले. 105 मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. त्यांना 10 मार्क द्यायला पाहिजे, तर 5 आणले. उपमुख्यमंत्री केलं. चला ठीक आहे, ते त्यागी आहेत, ते मोठे भाऊ आहेत, त्यांना त्याग करायला आवडतो असं तेच म्हणाले. म्हणून त्यांनी त्याग केला आणि 40च्या माणसाला पद दिलं आणि 105 वाला खालच्या खोलीत. तेवढ्यावर थांबले नाही. तो अदृश्य शक्तीने 5 मार्काचे पण 2.5 मार्क काढून टाकले आणि 10 पैकी 2.5 वरच आणून ठेवलं देवेंद्रजींना. आपल्याकडे कितीला पास असतं रे? 33ला ना, 35. हे तर 2.5 वरच येऊन बसले. त्याच्यामुळे आज नंतर तुम्ही कोणी देवेंद्रजींच्या विरोधात बोलला तर मला फार वाईट वाटेल. त्यांना ऑलरेडी त्यांच्या पक्षांनी 10 मार्कांवरनं 5, 5 वरनं 2.5 वाढलंय. जो माणूस अडचणीत असतो त्याच्याबद्दल विरोधात बोलायचं नाही. हा आपण आता आजपासून ठरवूया नक्की. कारण का हा अदृश्य हात जो आहे ना, तो भयंकर दुष्ट आहे. त्याला मराठी माणसाचं चांगलं दिसतच नाही. तुम्ही विचार करून बघा, मी सांगते ते. या अदृश्य हाताने 4 मराठी माणसांवर अन्याय केलाय. 4. कोण आहे ते 4? एक वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला. त्यांचा कोण काका मामा होता का? स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला. स्वतः हयात असताना मुलाला उद्धवजींना पक्ष दिला. तो या अदृश्य ही जी शक्ती आहे त्यांनी उद्धवजींकडून खोटं नाटक करून पक्ष काढून गेला. म्हणजे बाळासाहेबांवर अन्याय झाला का नाही? झाला. त्याच्यानंतर शरद पवारांचा काका मामा होता का कोणी राजकारणात?
स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला की नाही? त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे. मी असं म्हणणार नाही, मी त्यांच्यासारखी नाही आहे. सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला. पण त्या पक्षाचा विश्वासार्हता देणारा चेहरा कोण आहे? तर तो शरद पवार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या पक्षात ओरबाडून बघितलं, काही लोक तिकडे गेले. पवारसाहेब स्वतः, लक्षात ठेवा, इलेक्शनची नोटीस आपण नाही पाठवलेली, तिकडून आली आहे. इलेक्शन नोटीसचा पहिला वार तिकडून झालेला आहे, आपण नाही पहिला वार केलेला. हे झाल्यानंतर इलेक्शन कमिशनला आपलं जेव्हा पोर असतं ना, तेव्हा आपल्याला दुःख आपलं असतं. इलेक्शन कमिशनला जेव्हा आपल्या पक्षाबद्दल चर्चा होती ना, पवारसाहेब स्वतः हजर होते. 83 वर्षाचा माणूस दिल्लीला जाऊन स्वतः ज्या बाळाला जन्म दिलाय ना, त्या बाळासाठी इलेक्शन कमिशनमध्ये जाऊन बसले. समोरून ज्याला पक्ष हवाय ना, ते होते का हो? कोणी आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील मी बघणार आहे, आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम तर करणारच आहे मी. कारण तो वकील काय म्हणला की पवार साहेब, तो शरद पवार, तो, अरे कोण तू म्हणणारा तो शरद पवार? आता वकिली कर, तुला नाही करेक्ट कार्यक्रम आज नाही उद्या केला ना, तर शरद पवाराची पोरगी नाही, लक्षात ठेवा. माझा स्वभाव असा कधीच नव्हता. मागितलं असतं ना तर सगळं देऊन टाकलं असतं माझ्या सगळ्या भावांना. अरे लेलो यार, दिलदार हूं मैं. देवानी मेंदू दिलाय, हात पाय सगळं दिलंय. शून्यातून माझं विश्व उभं केलं असतं. आणि तुम्ही असे साथ असला तर काय अवघड आहे विश्व उभं करायला. पण 83 वर्षाच्या माणसाने ज्यांनी आयुष्य शून्यातून उभं केलं ना, एक नाही 3 वेळा त्या नेत्याला कॅन्सर झाला होता. तुम्हाला इलेक्शन आठवत असेल 2009चं साहेबांचं भाषण की तुमचा सेनापती आजारी आहे पण लढा तुम्ही. आणि सेनापती आजारी असताना ह्या महाराष्ट्राची जनता साहेबांच्या मागे उभी राहिली आणि UPAचं सरकार आलं आणि आदरणीय पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल आणि आपल्या सूर्यकांताताई सगळे मंत्री झाले का नाही मला सांग. 10 वर्ष आपली सत्ता होती आणि 18 वर्ष टोटल, 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला जन्मून झाली, त्यातली 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत आहे. 18. दुसरा कुठला पक्ष असा आहे मला सांग. आणि हे सगळं श्रेय महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला जातं. मायबाप जनतामुळे आता आम्ही आहोत, नाही तर कोण ओळखतं आम्हाला? आमचं कुटुंब छोटंसं काटेच्या वाडीचं. तुम्ही प्रेम दिला, विश्वास झाला, आदरणीय पवारसाहेब मोठे झाले. अरे 38व्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री झाले ना, या राज्यातले सगळ्यात आणि देशातले 2 नंबरचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री हे आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि सोलापूरचे ऋण मी कधीच विसरणार नाही. माझी आई नेहमी मला सांगते की आम्ही जेव्हा मुख्यमंत्री बाबा झाले, आम्ही सोलापूरला गेलो, तेव्हा सोलापूरच्या मायबाप जनतेने त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्याच्या पायगड्या घातल्या होत्या आणि त्याच्यावरनं पवारसाहेबांची गाडी गेली होती. हे कसं विसरू आम्ही? कसं? हे जे हा ज्या नात्यातला ओलावा आहे, हे जे ऋणानं बंद आहेत, हे अशी बनत नाही हो. सब कुछ दिमाग से नहीं होता, लाईफ दिल से होता है. सगळ्या गोष्टी व्यवहाराने होत नाहीत. राजकारण मनापासून होतं. जेव्हा कांद्याला भाव असतो ना आणि कांद्याचा भाव पडतो आणि तो शेतकरी जेव्हा तिथे त्याचे अश्रू असतात ना, त्या दिवशी रात्री झोप येत नाही, अस्वस्थ वाटतं. टमाट्या, आपण अन्नाला देव समजणारे लोक, अन्न वाया घालवतं का? पोरांनी उष्ट टाकलं ना तर ती आई अन्न पूर्ण करते. नाही तर म्हणते आत्ता उष्ट टाकला ना संध्याकाळी येत जेवायचा, पण कचऱ्याच्या डब्यात नाही. कारण का अन्नाला देव मानणारे आपण लोक. तुम्ही विचार करा की टमाटा जेव्हा तो फेकून देतो रस्त्यावर, काय वेदना होत असतील त्या शेतकऱ्याला. विचार करा. दूध अनेक वेळा मी बघते, काय होता दुधाचा भाव? 36 रुपये दुधाचा भाव होता. आज काय भाव आहे? 28. काय पदरात पडते आणि काय स्वस्त झालंय मला सांगा ना. पेट्रोल स्वस्त झालंय का? डिझेल स्वस्त झालंय? काय स्वस्त झालंय मला सांगा. मग दुधाचा भाव पडला, टमाट्याचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला, साखरेचा एक्सपोर्ट बंद आहे का नाही अभिजित दादा? डिसेंबर पासून साखरेला परदेशीत पाहायला बंद आहे. म्हणजे प्राइस खाली बघा.
₹35 आणि ₹75. 75 रुपयाला विकले असते तर कुणाला पैसे मिळाले असते? शेतकऱ्याला पैसे मिळाले. 6,000 शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते 1 टनाच्या फक्त उसाला. नाही ना बघवत त्यांना तुमचं सुख, कारण का ते मराठी माणसाचं सुख. म्हणजे बाळ ठाकरेंना पक्ष छळून ओरबाडून घेतला उद्धवजींकडून. शरद पवारांना इलेक्शन कमिशनमध्ये गेले तर सांगितलं ते काय शब्द वापरला इलेक्शन कमिशननी? काय? हुकुमशाही. आता मला हसू पण आलं. उभा महाराष्ट्र हसला. हुकुमशाही हा त्यांच्या शब्दाला त्यांच्या कुठल्या वागण्यातून हुकुमशाही दिसते? एक हुकुमशाही मला मान्य आहे त्यांची, कारण का आरोप सगळे ते करत होते हुकुमशाही हुकुमशाही हुकुमशाही. एक हुकुमशाही इथली मला मान्य आहे तुमची, जो आरोप झाला ते की तुमच्या सगळ्यांच्या मनात इथला आमदार बदलायचं होतं, पण तिकीट हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर पवार साहेबांनी लादलं हे मी मान्य करते. ही हुकुमशाही तुमच्यावर पवार साहेबांनी केली, मान्य. त्याच्यामुळे पवार साहेब हुकुमशाही आहेत का? तर आहेत. याचं कारण ह्यांच्या मनात जो आमदार नव्हता तरी त्याला तिकीट दिलं. ही हुकुमशाही पवार साहेबांनी केली. आणि ज्याच्यासाठी पवार साहेब उभे राहिले तो रामकृष्ण हरी. मी काय बोलत नाही. कोण कशासाठी कुठे का गेलाय सगळ्यांना माहिती. अरे इतके चिल्लाराम नाही आहे. काय स्वाभिमान असतो का नाही? काय साबण नाही आहे मी कोणी पैसे टाकावे आणि विकत घ्यावं. बॉस ऐसा नाही चलेगा. तुम्ही काही घ्या, आम्ही काय विकणारे लोक नाही आहेत. ते असतील सगळी, आम्ही तसली नाही आहे. अर्धी आज सकाळी मी इथे आले ना, माळशेरसला माझी गाडी एका शेतकऱ्यांनी थांबली. मी माझ्या आयुष्यात तो क्षण विसरणार नाही. आणि ती भाकरी तर माझ्या आयुष्यात विठ्ठलाचा प्रसाद आहे, विठ्ठलाचा आशीर्वाद येतो. त्यांनी असा पांढरा कपडा होता, त्याच्यात 4 भाकऱ्या होत्या आणि त्या गॅसवर नव्हत्या केल्या, त्या चुलीवर केलेल्या होत्या. त्याच्यावरती 2 कांदे होते छोटे आणि त्या दुसऱ्या भाकरीच्या खाली ठेचा होता. आता ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असावा मला सांगा. त्या माऊलीनी सकाळी किती वाजता उठून हे सगळं माझ्यासाठी केलं असेल मला सांगा. आणि त्या मुलांनी जर सांगितलं की माझ्या आईने हे तुमच्यासाठी दिलंय, ताई एकच काम करा, शेतकरी अडचणीत आहे, मी हात जोडतो, आम्हाला न्याय द्या. माझ्या अंगावर काटा आला, आत्ता पण आलाय बघा. कसेही नाती तोडणार, कशी मी त्यांच्याबरोबर गद्दारी करणार तुम्ही मला सांगा. जे सरकार तुमचं कंबरडं मोडतंय, जे सरकार तुमच्या साखरेला किंमत देत नाही, तुमच्या दुधाला किंमत देत नाही, तुमच्या टमाट्याला किंमत देत नाही, तुमच्या कांद्याला किंमत देत नाही, काय करायचं आहे सरकार? काय करायचं आहे तो लाल दिवाण? काय करायचं आहे ते मंत्रालय मला सांगा. त्याच्यात जर सर्वसामान्य मायबाप जनतेची दुःख आणि अश्रू असतील ना, महल कधीही महिलेच्या अश्रूवर उभा करू नका, तो फार दिवस टिकत नाही. लक्षात ठेवा माझी. तुमच्या दुःखावर जर मी माझं घर बांधलं ना तर मी कधीच सुखी होणार नाही. हे असंच आहे. खोके मावशी, खोके कळलं ना आता? असं एक खोके सरकार आहे. हे असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्याचे तेच हाल, महिलांचे तेच हाल. अरे यांनी तर शिक्षकांना पण सोडलं नाही मावशी. तुमच्या काळात आमच्या चव्हाण साहेबांनी सगळीकडे शाळा काढल्या की नाही, जिल्हा परिषदच्या शाळा. ते भारतीय जनता पक्षावाले आम्हाला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं? अरे 60 वर्षात ज्या शिक्षण आणि कॉलेजमध्ये ते शिकलास ना, ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची शाळा आणि कॉलेजेस आहे. तुम्ही किती काढली? त्यांनी किती शाळा आणि कॉलेजेस काढली? काढा जरा हिशोब. विकल्या, काढल्या. आणि जे त्यांच्याकडे गेले ते आपलेच बिचारे, ज्यांना आईस केलं ती बिचारी गेली तिकडे. पण काढली ओरिजिनल DNA काँग्रेस काय. आता तिथे गेल्याचा हिशोब जाऊ दे, आता ते आहेत तशीच. पण शाळा काढल्या की नाही, आपण शिकलो की नाही. पण ह्या ट्रिपल इंजिन खोके सरकार मावशी, खोक्याचं सरकार आहे. ह्या खोके सरकारनी शाळा कमी केल्या आणि दारूची दुकानं वाढवली. वा, असं आहे ट्रिपल इंजिनचं सरकार. आपल्याला पाहिजे का असलं सरकार? तुम्हाला शाळा पाहिजे का दारूची दुकानं पाहिजे? ठरवा तुम्ही. शाळा. मग शाळा हवी असेल तर 2024 मध्ये दोन्ही इलेक्शन मध्ये
यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा निर्धार आपण घेतला पाहिजे. आणि मी फक्त त्यांच्यावर टीका करत नाही, आपण काय करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. नाही तर उगाच त्यांच्यावर टीका 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 नाही. ठीक आहे, तुम्हाला हिशोब मी आणून ठेवलाय की काय त्यांनी केलं चुकीचं. आता आपण काय करणार हे सांगून घ्या. पत्रकारांनो लिहून घ्या आणि टी व्हीवाल्यांनो रेकॉर्ड करून ठेवा. कारण का सत्ता आल्यावर आम्ही या गोष्टी करणार आहे. आणि मी रेकॉर्ड करून का ठेवते, मग नंतर बातमी आली ना की दाखवा सुप्रिया सुळे कुरुडवाडीला आल्या होत्या तेव्हा हे बोलल्या होत्या आणि हो त्यांनी हे केलं. मी त्यांच्यासारखी नाही आहे, जेवढं घास जमतो ना तेवढंच करते. मी नाही सांगणार की 2 कोटी नोकरी येणार आणि 15 लाख करणार आणि कुरुडवाडीच्या ट्रेन सगळ्या चांगल्या होणार. मी हरिमुखी आहे, मला खोटं बोलताच येत नाही. पण एवढी पण प्रगल्भता आहे, मी एक महिला आहे हे महिलेला कळेल. सगळं आपण खोटं कधी बोलत नाही, पण खरं बोलताना सांभाळून बोलतो. याचं कारण की सगळंच खरं धडधडीत बोलायची काही आयुष्यात गरज नसते. नाती जपायची असतील ना तर कधी गप्प बसलेलं कधी कधी चांगलं असतं, म्हणून आपण खोटं बोलत नाही. पण ती नाती जपण्यासाठी महिला अनेक वेळा गप्प बसतात, बरोबर आहे की नाही. सगळ्या दाद देत आहेत माझ्या भाषणाला. सगळं घरात खरं बोलत बसलो तर भांडणं वाढतील की नाही. अशा वेळेस एक महिलाचा विचार असतो की त्यावेळेस ती गप्प बसते, ती खोटं बोलत नसते, पण ती त्या संसाराच्या चौकटीत तिला तिचं कुटुंब एक ठेवायचं असतं म्हणून ती गप्प बसते. त्याच्यामुळे जेव्हा आमच्यावर आरोप होतात ना तेव्हा मी उलट उत्तर देऊ शकते, पण मी उलट उत्तर देणार नाही. कारण का माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेत की कुणाचाही 2 पैशाचं जरी मीठ खाल्लं असेल आणि एका ताटात कधी जेवलं असेल ना तर ते उपकार सुप्रिया कधी विचारायचे नाहीत. ते विसरू दे, पण आपण नाही विसरायचे. त्यामुळे पवार साहेबांवर अनेक लोक हल्ले करतात. काही लोक तर हल्ले पण करत नाहीत, दोन्ही दगडावर पाय ठेवून आहेत. कभी कह नहीं सकते इधर जाओ की उधर जाओ. इथे विकासाचा निधी मिळेल, इथे मतं मिळतील. त्याच्यामुळे आधी विकासाचा निधी काढून घेतो आणि इलेक्शनच्या वेळीच ह्यांना बोलवून मतं घेतो. हे सर इस टाइम नाही चलेगा. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन कांद्याचा भाव पाडला तर पवार साहेब तुमच्या प्रचाराला येणार नाहीत. तुम्ही जर ह्या भारतीय जनता पक्षाला दुधाचा भाव पाडला, अशा सरकारबरोबर गेला तर पवार साहेब तुमच्यासाठी मतं मागणार. तुम्ही शाळा बंद केल्या आणि दारूची दुकानं वाढवली तर पवार साहेब तुमच्या प्रचाराला येणार नाहीत. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं, हे जे इथे सगळं गेम चाललाय ना त्याच्यात तुम्ही काय अडकू नका. तुम्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तयारीला लागा. आपल्याला सगळ्यांना आता तेच चेहरे बघून कंटाळा लाव, बस झालं. आणि तुमचं भलं होऊ द्या ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण दुसऱ्याचं पण कधी ना कधी भलं होऊ द्या ना. आणि मी अनेक वेळा याचा विचार करते की त्यांच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा 60, 65, 70 सगळी गँग 60+ हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत, पण तिथे हिरो एकच आहे. दुसरा हिरो नाही आहे, सिंगल स्टारर आहे ते. उते आपल्या पक्षाची बाजू बघितली, आदरणीय पवार साहेब, त्याच्यानंतर जयंत पाटील, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड, त्याच्या खाली वयानी राजेश टोपे, मी, त्याच्यानंतर खाली आला तर मेहबूब शेख, सक्सेना, रोहित पवार, रोहित पाटील. 80, 60, 50, 40, 35, 25 इधर पूरा टीम है, इधर एक ही हिरो है, बाकी सगळे काय कामाचे नाही. स्वतःच्या मतदारसंघात पण काय होईल त्यांचं मला माहिती नाही, पण त्या बिचाऱ्या एकालाच गरगर फिरावं लागेल, कारण का बाकीची काय कामाची नाही. ती फक्त पवार साहेबांवर डाफरून स्वतःचं महत्त्व मत करतायत. आणि मी सगळ्यांना सांगते, वयाने मोठे आहात म्हणून तुमचा मान सन्मान ठेवते. त्याच्यामुळे गुणागोविंदाने राहा आणि पवार साहेबांवर टीका करू नका. ज्या दिवशी पवार साहेबांवर टीका कराल, एकदा ऐकून घेईन, दोनदा ऐकून घेईन, तीनदा ऐकून घेईन, चौथ्या वेळेस असा करारा जवाब मिळेल ना की मतदारसंघात फिरणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे सब संभाल के, कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे म्हणून 1, 2, 3 करते. मी एक स्वाभिमानी साधी मुलगी आहे, मला हे नकोच होतं काही. सकाळी कोणीतरी मला म्हणालं
की ताई तुम्ही पहिल्यांदाच इथे आला. अरे गरजच पडली नाही ना, बाकी होते ना कुटुंबातले. आणि माझं कुटुंब म्हणजे फक्त दादा आणि मी नाही. तुम्ही काय माझे नातेवाईक नाही आहात का? हेच तर कुटुंब आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही हो, एक कुटुंब आहे ते. ही प्रेमाची नाती आहे. जसं साहेबांना 3 वेळा कॅन्सर झाला, तसे अनेक आपले सहकारी आहेत ज्यांना काही आजारपणं झाली, दुःख स्वतःची दुःख सोडून त्यांनी पवार साहेबांचा प्रचार केलेला आहे. किती अशी नाती सांगू तुम्हाला, ज्यांनी उभं आयुष्य पवार साहेबांवर फक्त प्रेम केलं. अनेक लोक असेही असतील ज्यांना पवार साहेब तिकीट नाही देऊ शकले, पण फक्त पवार साहेबांची एक नजर बघितली आणि ते म्हणायचे आमच्या दिवसाचं सार्थक झालं. किती अशी महाराष्ट्रात कुटुंब दाखवू मी तुम्हाला. फक्त पवार साहेबांवर विश्वास आणि प्रेम ठेवून त्यांनी उभं आयुष्य आणि राजकारण केलं. किती किती लोक आहेत अशी. पवार साहेबांचं भाग्य की त्यांना एवढं प्रेम महाराष्ट्रात मिळालं. आणि ते कॉन्ट्रॅक्टशी नव्हतं, ते कॉन्ट्रॅक्टवरचं प्रेम नव्हतं, ते परमनंटवालं प्रेम होतं. आणि हेच हे महाराष्ट्र सरकार आहे ना, एक कॉन्ट्रॅक्टवालं आहे. आता जळगावला बघितलं ना, GR काढला, कॉन्ट्रॅक्टवर सरकारी नोकरी. अरे आता इतकी तुमची मजल गेली. आमची मुलं एवढा अभ्यास करून शिकतात, तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टवरची सरकारी नोकरी देणार. आणि मला एक सांगाव, कॉन्ट्रॅक्टवर नोकरी मिळाली, आरक्षणाचं काय? कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? मग आरक्षण काय बंद? एक खोक्याचं ट्रिपल इंजिनचं सरकार हे कॉन्ट्रॅक्टवर नोकऱ्या देत आहे आणि आरक्षणाचंही बंद करण्याचा कट कारस्थान हे ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय. कॉन्ट्रॅक्टवर घेतले चालणार नाही. आणि हा संविधानाचा अपमान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आहे की तू आपली जी मुलं आहेत, जी परीक्षा देतील, ती कोणी कॉन्ट्रॅक्टवर नोकरीला सरकारमध्ये लागणार नाही, ती परमनंटच असतील. आणि मी तुम्हाला शब्द देते, ये भी रेकॉर्ड करके रखो, की जी जी परीक्षा देऊन नोकरी असेल या राज्यामध्ये त्याच्यात आरक्षण असेल. आणि आपली सत्ता आल्यावर हा जळगावला जो GR काढलाय ना, त्याची पहिली होळी मी आणि ताई करू. होळी करीन, होळी त्या GRची. काय समजता तुम्ही? आम्ही गरीब आहोत आणि तुमच्याकडे पैसा आणि सत्ता आहे म्हणून तुम्ही काही मनमानी कराल? अरे 200 खासदार आहे म्हणून काही कराल आज? नाही चलेगा. आमची ताकद नाही बघितली, आमच्याकडे नंबर नसेल, तुमच्यासारखी पैसे आमच्याकडेच असतील, सत्ता नसतील, पण आमची इमानदारी आमच्याकडे आहे. एवढं लक्षात त्या सरकारने ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला 5 कलमी कार्यक्रम देणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली की आम्ही काय, राष्ट्रवादी म्हणजे परत म्हणाला रे राष्ट्रवादी नाही, महाविकास आघाडी आणि इंडिया, महाविकास आघाडीची सरकार येणारच आहे 2024 मध्ये. ही काळ्या दगडावरची पार्टी येणार म्हणजे येणारच. मी तर म्हणते उद्याच घेऊन टाका ना, कशाला 1 वर्ष थांबताय, आत्ताच कुरकून टाका. कारण का मगाचं अर्ध राहिलं. मी 4 ते मुद्दे समजून काढे. 4 लोकांवर अन्याय कुणावर केला? बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी, या 4घांवर अन्याय केलेला आहे. गडकरी साहेबांची त्यांनी अधिकार कमी केले. देवेंद्रजी 10 पैकी 10 होते, ते 2.5वर आले. पवार साहेबांना काय म्हणले? हुकुमशाह म्हणले, पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. अरे घे रे, किती हे बघा, कितीही तुम्ही हा शरद पवारचा पक्ष नाही म्हणला तरी काश्मीर टू कन्याकुमारी कुणाला तरी विचारून बघाओ कि राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी किसकी पार्टी है. बच्चा बच्चा जानता है कि वो शरद पवार की पार्टी है. त्याच्यामुळे त्यांना करू दे, जाने दो. पेपर तर सांगा, आपण परीक्षेला बसलो ते काय म्हणतात, पक्ष आम्हालाच मिळणार आहे ह्या तारखेला. तुला कशी रे तारीख माहिती? तुला तारीख माहितीच कशी तुला पक्ष मिळणार आहे? ह्याचा अर्थ ती अदृश्य शक्तीने त्याच्या कानात सांगितले की तुला पक्ष मिळणार आहे. आणि ती अदृश्य शक्ती फक्त आपल्यासाठी नाही आहे. आठवतं तुम्हाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री कुठे गेले ते? आसामला. तिकडे म्हणायचे अदृश्य शक्ती आपल्या मागे, अदृश्य शक्ती, तीच अदृश्य शक्ती हे म्हणून म्हणते. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या उद्ध्वस्त करण्यासाठी 4 नेते
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस चौघांचंही नुकसान एकच अदृश्य शक्ती करते, कारण का त्यांना मोठा नेताच नकोय या राज्यामध्ये. त्यांना असा नेता पाहिजे जो तिथे मुजरा करे. तू बेटा ये, मुजरा कर, मी देईन ते दे आणि जा. आणि नाही ऐकलंस तर आईस तर आहेच. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला आता ठरवायचंय की आपण आपला स्वाभिमान, छत्रपतींचं नाव घेताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना, पांडुरंगाचं नाव घेताना, मग पांडुरंगाच्या आपल्या संस्कृतीला, आपली संतांची भूमी आहे, त्याच्यात अशी कट कारस्थानाला जागा नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई सत्याच्या मार्गानीच, शांततेच्या मार्गानीच लढायची आहे आणि ती मी लढण्याचं ठरवलंय. अरे सुखाचं आयुष्य होतं, एक खासदारकीचं तिकीट मागायचे, एक. काय पक्षाकडे मागितलं मी इतक्या वर्षात? एक खासदारकीचं तिकीट. आणि माझा स्वभाव खूप समाधानी आहे. दिल्लीमध्ये जायचं, आपलं काम करायचं, सगळ्या मंत्र्यांची कामं करायची. तुमचं कुरुडवाडीचा एक विषय माझ्याकडे आहे, ते तुमचं दुखणं आणि माझं दुखणं सेमच आहे. कुरुडवाडी आणि दौंड सेम दुखणं. माझ्याकडे दौंड स्टेशन आहे माझ्या मतदारसंघात. 160 ट्रेन तिथे, 160 ट्रेन थांबायच्या. आणि लोक विचारतात काँग्रेसने क्या किया. मी सांगते त्यांना, चल बेटा तू माझ्याबरोबर, तू दौंड स्टेशनला चल. हे रेल्वे ट्रॅक आहे ना, ये कांग्रेस ने बनाया. हा प्लॅटफॉर्म आहे ना, ये काँग्रेस ने बनाया. हा लाईट आहे ना, त्यातली वीज आहे ना, ती काँग्रेसने बनवली. हे जे कव्हर केलंय ना, ते काँग्रेसने बनवले. ते पाणी आहे ना, ते काँग्रेसनी पाण्याची स्कीम केली आहे. ते टॉयलेट आहे ना, ते पण काँग्रेसनीच बनवलंय. तिथे वेटिंग रूम आहे ना, ती पण काँग्रेसनीच बनवली. आणि ती ट्रेन येते ना, ती पण काँग्रेसनीच बनवली आहे. 160 ट्रेन आमच्या काळात येत होत्या. हे भारतीय जनता पक्ष आलं आणि आज 50 ट्रेन येतात. 110 ट्रेन आमच्या दौंडच्या कमी केल्यात. कुरुडवाडीच्याही तेच केलेलं आहे. त्यांना आपल्या राज्याचं महत्त्व कमी करायचंय, हे सातत्याने तुम्ही बघा. आणि फक्त आमच्यावरचा अन्याय नाही, मुलांच्या नोकऱ्या, केवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्यात येणार होत्या, दुसऱ्या राज्यात कशा काय वळवल्या? तुम्ही मला सांगा ना. 1,00,000 नोकऱ्या आल्या असत्या एका कंपनीमध्ये, गेली की नाही दुसरीकडे? हे मी म्हणत नाही, TV वाले पत्रकारांना विचारा ना. सगळं चांगलं दुसरीकडे जातं आणि उरलेलं ते आमच्या पदरात नाही चलेगा. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही घेऊनच राहणार, कितीही आम्हाला कष्ट करायला लागले तरी. आणि त्याच्यासाठी हे सरकार बदलायला लागणार आहे. आणि सरकार बदलल्यावर आपण काय करणार ह्याचा आपल्याला निर्णय घेणार आहे. 5 कलमी कार्यक्रम आपण घेणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा आणि शेतकऱ्याचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. हा आपल्याला कार्यक्रम होता. फक्त लक्षात ठेवा, तो अदृश्य शक्ती कसं आहे, AS, तसं सेवा, सन्मान, स्वाभिमान SSS. सुप्रिया सदानंद सुळे SSS. हे चेष्टेचा भाग झाला. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. आणि 5 कलमी कार्यक्रम. अभी ये रिकॉर्ड करो हा, बिकॉज ये तुमको अक्टूबर के बाद दिखाने का है TV पे. आणि 3 महिन्यानंतर सरकार आल्यावर 3 महिने तरी आमच्या सगळ्या, आमचे जे नेते, मी तर दिल्लीत असणार त्याच्यामुळे मला सांगावं लागेल, हे बाबा हे आता मी बोलले खरं आता पटापट. पण 5 कलमी कार्यक्रम आपल्याला करायचं आहे. पहिलं काम काय करायचं आहे तर शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत हमी भाव हा मिळालाच पाहिजे. तुम्ही किंमत ठरवा, त्याप्रमाणे आपण करू. आपल्या काळात जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा पॅकेज यायचं का नाही. मी परवा गेले होते विदर्भात, सोयाबीनला आणि कपासला 12,500 आणि 7,500 भाव दिला होता. आता काय भाव आहे जरा माहिती काढा. टमाट्याला आणि कांद्याला ते भारतीय जनता पक्षाचे लोक ना हार घालून यायचे कांद्याचे पार्लमेंटमध्ये. शरद पवार हाय हाय, शरद पवार हाय हाय, कांद्याचा भाव वाढला. साहेब म्हणायचे चला पुढे चला. ते म्हणले काय तुम्हाला वाटत नाही काय आम्ही एवढे हार घेऊन विरोध करतोय? ते म्हणले माझा कांद्याचा पिकवणारा शेतकरी हा अल्प उधारक आहे, त्याच्याकडे कमी शेती आहे, कमी पाणी आहे, तो हा शेती कांद्याची करतो, त्याला 2 पैसे मिळाले असतील तर माझी अजून 5 वेळा हाय हाय करा, पण मी कांद्याचा भाव कमी करणार नाही, त्याला 2 पैसे मी देणारच, तुम्ही काही करा तिकडे.
हे बघितलेलं मी, स्वतः पाहिलेलं. मी खासदार होते, साहेब कृषी मंत्री होते, आणि ती यायची गळ्यात हार घालून कांद्याचा, शरद पवार हाय हाय. तेव्हा लहान होते थोडी वयाने आत्तापेक्षा. आता आले तर मी पण म्हणेन वा वा बोला और हाय हाय बोलो. खरंच आहे. पहिलं काय सगळं शेतीला चांगला हमीभाव देणं हा आपला पहिला कार्यक्रम. दुसरा कार्यक्रम, संपूर्ण महाराष्ट्रातली प्रत्येक मायबाप आपली मुलगी असेल, सून असेल, लेक असेल, तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही महाविकास आघाडीचं सरकार घेईल. जी मुलगी घराच्या बाहेर जाईल ती सुखरूपच घरी येईल. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आर आबा होता ना गृहमंत्री, चांगला होता की नाही? तेव्हा मुलींची छेड काढायची कोणाची हिंमत होती का आबा असताना? असाच गृहमंत्री आणू जो आबासारखंच काम महाराष्ट्रात करेल. आपल्याला आता आहे तो गृहमंत्री नको. आजचा गृहमंत्री महिलांना मारतो. जालन्याला आमच्या महिलांची डोकी फोडली, असला नको आम्हाला गृहमंत्री. आम्हाला आबासारखा प्रेमाळ आमचा हक्काचा भाऊ म्हणून गृहमंत्री पाहिजे. महिलांची पहिलं किसान, शेती, दुसरा प्रश्न महिला सुरक्षितता, तिसरा जी मुलं शाळेच्या बाहेर असतील किंवा शाळा बंद झाल्या असतील, त्याच्यामध्ये मुलं जात नसतील, त्या सगळ्या शाळा उघडू आणि प्रत्येक महाराष्ट्राचं मूल हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे त्याला हक्काची शाळा मोफत महाराष्ट्र सरकार देईल, हे मी तुम्हाला सांगते. चौथा मुद्दा, आरोग्य. नांदेडची घटना बघितली की नाही? या खोके सरकारला आमदार विकत घ्यायला पैसे आहेत, पण नांदेडच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करायला पैसे नाहीत. आणि काय रिपोर्ट केला की ती मुलं दगावणारच होती म्हणून दगवली. काय इतकी हलकी आहेत? अहो, एका आईला विचारा, कुठल्या आईला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख कोण देऊ शकतं मला सांगा? कोण देतं? सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख कोण देतं? मुलं. बघा, नवरा, सासू सासरे, आई वडील तेवढं सुख दुःख देऊ शकत नाही जेवढं आपलं पोर आपल्याला देतं, मुलगा असू दे किंवा मुलगी. अशा परिस्थितीत त्या 12 महिलांची मुलं गेली, त्याचं दुःख त्या महिलेंना किती असेल? अहो, 9 महिने आमच्या पोटात आम्ही ती पोरं ठेवतो, आमचं मन धरतं. किती मी कामात असले ना तरी 3 वाजले ना की कसं त्या आईला कळतं मला माहिती नाही. माझी मुलं लहान असताना 3 वाजले की काहीतरी कळायचं की 3 वाजले, मग मी चेक करायची. माझी मुलं 3 वाजता शाळेतून घरी यायची, तेव्हा लक्षात येतं 3 वाजले, एकदा घरी फोन करा. पोरं घरी आली मग परत राजकारण सुरू आपलं. त्याच्यामुळे एक आई असण्याचा आनंद हा आम्हाला माहिती आहे. आणि त्या महिलेचं दुःख, मी नांदेडला जाऊन आले. मुख्यमंत्री गेले का हो नांदेडला? देवेंद्र फडणवीस जालन्याला पण नाही गेले, नांदेडला पण नाही गेले, पण पालकमंत्र्याचा तिढा सोडवायला दिल्लीला जरूर गेले. खरं आहे की नाही सांगा? शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य, हे 4 कामं आपल्याला करायचीच आहेत. आणि 5वं दुसरं काम जे आपल्याला करायचं आहे की या संपूर्ण राज्यामध्ये मेट्रो करतायत. मला मेट्रोचा विरोध नाही, पण मेट्रोला ह्यांच्याकडे हजारो करोड रुपये आहेत खर्च करायला. त्या हजारो करोड रुपयातल्या फक्त 500 कोटी रुपये आम्हाला द्या. ह्या राज्यातली प्रत्येक ST ही नवीन विकत घेऊ आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य सुखाचं करू. हे पहिले 5 वर्षात, 5 वर्षाचं सरकार असतं, पहिल्या वर्षातच ही सगळी कामं मार्गी लावायची. आणि तुम्हाला आठवतं, दादाच विरोधी पक्ष नेता होता तेव्हा दाखवली होती की नाही ती फाटकी ST? आठवतं की नाही तुम्हाला? त्या सगळ्या ST आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्या सगळ्या ST नवीन STची ऑर्डर करू. अहो, तुमच्या महिलांना आपल्या सगळ्यांना ते 50% दिलं ना, माहिती आहे ना? 50% मोफत आहे आपल्याला, 50% डिस्काउंट. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्या महिलांना विचारलं, काय मग STनी रोज जोरात प्रवास चाललाय, 50% ऑफर. त्या म्हणलं कुठले काय, कुठे जातोय? म्हणलं असं का म्हणताय? ते म्हणली ST आली तर कुठेतरी जाऊ, ती ST येतच नाही, मी जाणार कुठे 50% चढ. ST येते का? नाही येत. आणि ST कधी कधी येत नाही, त्याच्यात आपलं सोडावं, आपल्या पोरांचं शिक्षणाचं नुकसान होतं. त्याच्यामुळे ST, शहरातल्या सगळ्या बसेस, ह्या सगळ्याला एवढी खूप कामं आपल्याला करायचे. त्याच्यामुळे ते वाईट आहेत म्हणून आपल्याला मतदान करायचं नाही. आपली टीम त्यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे,
म्हणून आपल्याला मतदान हवं आहे, हे आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. तर 9:15 वाजलेत, मला पुढे जायचं आहे. काय तुम्हाला जेवण ठेवलं आहे का? स्वयंपाक करून आलाय का करायला जायचं आहे? करायचं आहे का करायचं आहे? मग आमचे बंधू कधी आता उद्या जेवणार का काय? स्वयंपाक करून नाही यायचं? आमचे बिचारे भाऊ एवढे भुकेलेले असतील. पटपट करा आता पिठलं भाकरी पटपट आणि घाला सगळ्यांना जेवायला. आणि मला पण जाऊ द्या आता. त्या मगासपासून रोहिणीताई माझ्याकडे डोळे वाटरत आहेत की चला आता 9:15 वाजले, 9:15 वाजले, आपल्याला 3 तास 3.5 तासाचा प्रवास आहे. त्यामुळे आज इथे आल्यानंतर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना आणि आपली पुढची दिशा ही प्रांजळपणे आपल्यासमोर मांडते. तुम्ही पूर्ण ताकदीने कामाला लागाल एवढीच विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय